देवाचा लाडका भक्त छोट्या नामदेवाला बोलता येऊ लागल्यापासूनच त्यांच्या तोंडात विठ्ठल विठ्ठल असे बोबडे बोल बाहेर पडू लागले. आई वडिलांना मोठे कौतुक वाटे. पाषाणाचे टाळ करून विठ्ठलाच्या मंदिरात तासनतास भजन करण्यात हा छोटा नामदेव अगदी तल्लीन होऊन जाई. विठ्ठलांनाही या बालकाच्या भजनाची मोठी मौज वाटली. त्यांचा त्याच्यावर फार लोभ जडला. इतका की देवाने या बालक भक्ताचे सारे हट्ट पुरवावेत. नामदेवाचे वडील दामासेठ त्यांचा विठ्ठलाला दररोज नैवेद्य दाखवायचा नेम असे. एकदा कामधंद्यानिमित्त त्यांना गावी जायचे होते. म्हणून त्यांनी नामदेवास सांगितले, नामा तू आज देवाला नैवेद्य घेऊन जा आणि नंतर भोजन कर. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे नाम्याने नैवेद्याचे ताट विठ्ठलापुढे ठेवले आणि म्हणाला, देवा आता आपण भोजन करावे. पण देवाने त्यातील काहीच पदार्थ खाल्ले नाहीत. त्यावर बालबुद्धीला अनुसरून नामा म्हणाला, देवा जेवत नाही का? मला उशीर झाला म्हणून, आज माझे वडील आले नाहीत म्हणून भोजन करणार नाही का? ते गावाला गेले आहेत म्हणून आईने मला पाठविले. तुम्ही जेवला नाहीत तर आई माझ्यावर रागवेल. असे म्हणून नामा स्फुंदून रडू लागला. ती पाषाणाची मूर्ती जेवल कशी ही कल्पनासुद्धा त्याच्या बालमनाला शिवली नाही. नाम्याने देवाची खूप आळवणी केली. परोपरीने देवास जेवण्याबद्दल विनवले. अजूनही देव जेवत नाही असे पाहून त्याने निर्वाणीचे शब्द उच्चारले. देवा पहा आत्ता, तुम्ही अजून जेवला नाहीस तर मी या पायावर डोके आपटून प्राण देईल. आपल्या बालभक्ताची ही शुद्ध भक्ती आणि प्रेम पाहून पंढरीनाथ प्रसन्न झाले. त्यांनी बालभक्ताला प्रेमातिशयाने आलिंगन दिले. त्याची समजूत घातली आणि नैवेद्याचे ताट रिकामे केले. नामदेवाला अतिशय आनंद झाला. धावतच तो घरी गेला. रिकामं ताट पाहून आईने विचारले, नैवेद्य कोणाला दिलास? अगं कोणाला म्हणजे काय, विठ्ठलाला. माझ्या देखत त्याने तो खाल्ला. आईला हे खरे वाटेना. इतक्यात दामासेठ परत आले. दामासेठांना सर्व वृत्तांत कळल्यावर ते म्हणाले, देवाने कसे भोजन केले ते तू आम्हाला उद्या दाखव. उद्या तूच नैवेद्य घेऊन जा. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे नैवेद्याचे ताट घेऊन नामदेव रावळात गेला. ताट त्याने विठ्ठलापुढे ठेवले. देव म्हणाले, आज तू दामासेठीसह बरोबर आणले आहेस. त्याच्या देखत नाही मी जेवणार. हे बोलणे नामदेवास न आवडून तो देवास म्हणाला, देवा तुम्ही कपटी आहात. तुम्ही मला भेट देता आणि माझ्या वडिलांना का भेट देत नाही? त्यावर देव मनापासून हसले. दामासेठीसह भेट देऊन देवानी भोजन केले. दामासेठीला खूप आनंद झाला. आपल्याला नामदेवामुळे आज विठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन घडले. त्याबद्दल त्यांना अतिशय धन्यता वाटली. कृतार्थ झालो असे त्यांना वाटले. विठ्ठलाला मनोभावे साष्टांग प्रणिपात करून दामासेठी नामदेवास हाती धरून घरी परतले. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास रामकृष्ण हरी कमेंटमध्ये लिहा. रामकृष्ण हरी माऊली.